आणि आता थेट कोल्हापुरात जातोय पुरोगामी संघटनेचं आंदोलन तिथे सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये या पुरोगामी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। पोलिसांच्या अतिरिक्त कुमक सुद्धा मागवण्यात आल्याचं दिसतंय। पोलिसांचा बंदोबस्त तिथे आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती आहे, काय घडतंय सध्या तिथे? दीपाली, भाकपचे आंदोलक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। दिंडी चौक या ठिकाणी सगळी निदर्शनं जी आहेत ती पाहायला मिळतात। खरं तर आताच काही सेकंदांपूर्वी एक प्रतिकात्मक पुतळा देखील जो पोलिसांनी जप्त केलेला आहे, याच्यामध्ये पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाल्याची सुद्धा दृश्य जी पाहायला मिळाली होती। खरं तर थोड्याच वेळापूर्वी एक संशयास्पद फोटो देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा काही आंदोलकांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणलेला होता या सगळ्या परिसरामध्ये आणि तो सध्या पोलिसांनी जप्त केलेला आहे। या दरम्यान पोलिसांची आणि या आंदोलकांची काहीशी झटापट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला नसल्यामुळे हे सगळे भाकप कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते। ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये पोलीस जे आहेत ते तपासणी करत असताना पाहायला मिळते। पोलिसांच्या व्हॅन सगळीकडे आहेत। ज्या ज्या ठिकाणी संशयास्पद काही दिसेल त्या ठिकाणी त्या व्यक्तींना अडवलं जाते, त्या व्यक्तींची चौकशी जी आहे ती केली जाते। खरं तर संपूर्ण प्रकारामध्ये जर पाहायचं झालं तर शिवाजी कोण होता या पुस्तकाबाबत आमदार शिवाजी गायकवाड यांनी उल्लेख करत प्रकाशक प्रशांत तांबे यांना शिवीगाळ आणि धमकी केलेली होती। त्याच्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला होता। आमदार रोहित पवार यासाठी कोल्हापुरात आलेले होते, पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते। त्याच्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर हे सगळे भाकपचे कार्यकर्ते स्वतः प्रशांत तांबे हे आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। दखलपात्र गुन्हा का नाही, एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीनं जर वक्तव्य होत असतील त्यावर सरकार काय भूमिका घेणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। संपूर्ण परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळते। भाकपचे कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी आक्रमक भूमिकामध्ये येताना पाहायला मिळतात। हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यासाठी हे सगळे आंदोलक जे आहेत ते भिंडी चौक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी निदर्शन अजूनही निदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला होता। पोलिसांना याबाबत पत्र दिलं होतं, मात्र त्या पत्रामध्ये कुठेही प्रतिकात्मक पुतळा जाण्याचा उल्लेख नव्हता, निदर्शन करण्याचा उल्लेख होता। जर पुतळा दहन केला तर मात्र गुन्हा दाखल करू असा एक आवाहन पोलिसांनी केलं होतं। तरी देखील या सगळ्या परिसरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पुतळा दहन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। अजूनही या सगळ्या परिसरामध्ये कार्यकर्ते दाखल आहेत, आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। दीपाली, निश्चितच विशाल, पोलिसांचं काय म्हणणं नेमकं कशा पद्धतीने या आंदोलकांचा समजावण्याचा प्रयत्न होतोय? पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना शांततेचं आवाहन जे आहे ते करण्यात येते। खरं तर ज्यावेळेस या आंदोलकांनी पोलिसांना एक पत्र दिलं निदर्शनाबाबतचं, त्या दरम्यान पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना सांगितलेलं होतं की कोणताही पुतळा दहन करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही, निदर्शनं जी आहेत ती करू शकतात मात्र पुतळा दहन करू शकणार नाहीत अशा पद्धतीचं एक त्यांना आवाहन दिलेलं होतं। आणि तरी देखील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या परिसरामध्ये काही प्रतिकात्मक पुतळे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी ही सगळी झटापट जी आहे ती पाहायला मिळाली। मात्र सध्या हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक भूमिकेमध्येच पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणामध्ये कडक कारवाई व्हावी, आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून वारंवार होताना पाहायला मिळते। मात्र पोलीस या सगळ्या आंदोलकांना शांततेचं आवाहन करतात। जर अशा पद्धतीने कुठेतरी दहन केलं तर मात्र गुन्हे दाखल करणार अशा पद्धतीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। निश्चितच विशाल, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।